हॅलो फ्रेंड्स. तर या ठिकाणी ज्या पण नर्सेसनी ही अस्त्रिका सीन कंप्लीट केली आहे त्यांचे 5 क्रेडिट पॉईंट त्यांच्या अकाउंटला क्रेडिट झालेले आहेत. तर सर्वांनी आपापल्या अकाउंटला जाऊन चेक करा की क्रेडिट पॉईंट क्रेडिट झालेत का नाही झालेत. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टिसिपेंट अकाउंटला लॉग इन करायचं आहे. इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे CNE समरीचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की CNEचे 5 पॉईंट क्रेडिट झालेले आहेत. त्यानंतर इथे स्टुडंट CNE लिस्ट म्हणून एक ऑप्शन आहे. त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यावर दिसेल की तुम्ही आतापर्यंत किती CNE अप्लाय केल्यात आणि किती अटेंड केल्यात. तर ज्या CNE तुम्ही अटेंड केल्यात त्याची डेट आणि त्याची क्रेडिट पॉईंट तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर काही नर्सेसला CNE कंप्लीट करताना काही प्रॉब्लेम्स येत आहेत, तर ते पण बघूयात. त्यामध्ये आपण जेव्हा शेड्यूलवर जातो तर त्या ठिकाणी या डिटेल्समध्ये जेव्हा रजिस्ट्रेशन नंबर अप्लाय करायचा असतो तर त्या ठिकाणी काही स्टुडंटला डाटा नॉट फाउंड हा एक एरर दिसत आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर प्रॉपर इथे टाकायचा आहे. कोणताही स्पेस वगैरे काही द्यायचं नाही. पूर्ण जो फर्स्ट आहे, नंतर डॅश आहे, नंतर एक नंबर आहे, पूर्ण नंबर तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. त्यानंतरच इथे अप्लाय सक्सेसफुली असं ऑप्शन येईल. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम हा आहे की मॅक्सिमम नर्सेसला मॅक्सिमम पार्टिसिपेंट्स कॅपॅसिटी एक्सटीड हा एक एरर इथे दिसत आहे. तर हा एरर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही फर्स्ट या लिंकवर जाऊन CNE कंप्लीट करून घ्या व नंतर 1-2 दिवसानंतर परत इथे येऊन अप्लाय करा. तुमचे ॲटोमॅटिकली ते अप्लाय होऊन जाईल. पण इथे अप्लाय करणं मॅन्डेटरी आहे. जर नाही केलं तर तुम्हाला पॉईंट्स नाही भेटणार. त्यानंतर काही नर्सेसला त्यांनी CNE तर कंप्लीट केली आहे बट त्यांच्या CNE सर्टिफिकेटवर रजिस्ट्रेशन नंबर दिसत नाही आहे, NA म्हणून येत आहे. तर त्यासाठी सर्वांनी ज्यावेळेस तुम्ही CNE कंप्लीट करता या वेबसाईटवर जाता आणि इथे न्यू रजिस्ट्रेशन अप्लाय करता. तर न्यू रजिस्ट्रेशन अप्लाय करायच्या वेळेस इथे या ठिकाणी जेव्हा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन अप्लाय करता तर त्यामध्ये तुम्हाला हा एक ऑप्शन दिसत असेल हेल्थकेअर वर्कर. तर त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हा इथं RM नंबर आहे, या नंबरच्या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. जर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही नाही टाकला तर तुमच्या CNEवर NA असा ऑप्शन लिहून येईल. तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही आणि तुमचे CNE पॉईंट पण क्रेडिट होणार नाहीत. त्यानंतर काही नर्सेस ज्यांचे BSc नर्सिंग झालं आहे फिमेलमध्ये त्यांचे 2-2 रजिस्ट्रेशन नंबर आहेत. तर त्यांना माहीत नाही की या ठिकाणी कोणता रजिस्ट्रेशन नंबर अप्लाय करायचा आहे. तर त्यांनी फर्स्ट आपल्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करायचं आहे. इथे लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर दिसेल तोच तुमचा प्रायमरी रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि तोच रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकून अप्लाय करायचा आहे. जो सेकंड नंबर आहे तो नंबर तुम्हाला नाही टाकायचा आहे. ज्यांनी कोणी सेकंड नंबर टाकला आहे तर त्यांचे पॉईंट क्रेडिट नाही झालेत. तर सर्वांनी ज्यांचे 2-2 रजिस्ट्रेशन नंबर आहेत त्यांनी हा फर्स्टवाला रजिस्ट्रेशन नंबरच टाकायचा आहे आणि त्यानंतरच अप्लाय करायचा आहे. आणि जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपल्याला CNE लॉग इन करण्यासाठी युनिक ID, यूजर ID आणि पासवर्ड या 3 गोष्टीची रिक्वायरमेंट आहे. तर ज्यावेळेस तुम्ही इथे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर येऊन लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला तुमचा युनिक ID भेटून जाईल.
पण ते लॉग इन करण्यासाठी लॉग इन आय डी आणि पासवर्ड पाहिजे. तर तो लॉग इन आय डी पासवर्ड तुम्ही इथे फाइंड युजर अँड पासवर्ड या ऑप्शनवर जाऊन घेऊ शकता. इथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि मेल आय डी टाकून शो पासवर्ड करायचं आहे. तर तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड दोन्ही पण भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला लॉग इन टॅबवर यायचं आहे आणि लॉग इन टॅबवर आल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक UID म्हणून एक नंबर दिसेल. तर हाच नंबर तुमचा युनिक आय डी आहे. तर हा नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर हा तुमचा युजर आय डी आहे, जो तुम्हाला फॉरगॉट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर भेटून जाईल आणि तुमचा पासवर्डही तुम्हाला त्या ठिकाणीच भेटून जाईल. तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी फिल करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही CNEचे पॉईंट चेक करू शकता. जर कोणाचं ओल्ड रजिस्ट्रेशन असेल, ज्यांच्याकडे जुनं ऑनलाईन नव्हतं 2017च्या आधीचं, तर त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन आहे फाइंड UHID युजर नेम पासवर्डवाला. या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट आणि मेल आय डी या गोष्टी टाकून सबमिट करायचं आहे. तर या ठिकाणी ओल्डवाल्यांना सुद्धा या ठिकाणी पासवर्ड भेटून जाईल. त्यानंतर या CNE शेड्यूलमध्ये आपल्याला इथे काही शेड्यूल दिसत आहेत. तर हे 2 वरचे आहेत, हे ऑनलाईन CNE आहे. जे खाली 2 आहेत, रायगड आणि नागपूर, हे ऑफलाईन CNE आहे. तर जे कोणी त्या लोकेशनच्या नियरबाय असेल व त्यांना अवेलेबल होत असेल जाणं, तर त्यांनी ऑफलाईन CNEला जाऊन CNE कंडक्ट करायचे आणि जायच्या आधी कंपल्सरी या डिटेल्स सेक्शनवर जाऊन इथे सर्वात एंडला रजिस्ट्रेशन नंबर टाकून अप्लाय करायचे. जर इथे अप्लाय नाही केलं तर ऑफलाईन CNE कंडक्ट करूनसुद्धा तुम्हाला पॉईंट क्रेडिट नाही होणार. तर जे कोणी नियरबाय लोकेशनला असेल त्यांनी या CNEवर अप्लाय करा. या ठिकाणी ॲड्रेस आहे, डेट आहे, तर त्या ॲड्रेसला त्या डेटच्या टायमिंगनुसार जा आणि CNE कंडक्ट करून घ्या. तर सर्व नर्सेसकडे 1 वर्षाचा टाईम आहे. 1 वर्षामध्ये तुम्हाला 150 पॉईंट कंप्लीट करायचे आहेत. तर यानंतर जे काही CNE येतील ते CNE तुम्ही जशी येतील तशी कंप्लीट करा आणि एका वीकमध्ये तुम्ही एकच CNE कंप्लीट करू शकता. म्हणजे एका मंथमध्ये 4 CNE. जसे जसे CNE येतील तसे तसे तुम्ही कंप्लीट करून घ्या आणि 150 पॉईंट कंप्लीट करून घ्या. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.